कालची मॅनहोल दुर्घटना ताजी असतानाच आजही ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरता मॅनहोल उघडण्यात आलेले आहेत। मात्र उघड्या मॅनहोल भोवती पहारा देऊन उभ्या असणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना फक्त एका काठीच्या सहाय्याने बाजूला जाणारे मुंबईकर आणि स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागते। उघड्या मॅनहोलच्या बाजूला कुठेही बॅरिकेडिंग नाहीये, सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत। गुडघावर पाण्यातून वाट काढणाऱ्या मुंबईकरांना वाटेत मॅनहोल उघडे आहे हे सांगणारे फलकही नाहीत। केवळ एक कर्मचारी एक काठी घेऊन या मॅनहोलमध्ये कुणी जाणार नाही यावर पहारा देताना दिसतोय। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। पाऊस प्रचंड कोसळतोय आणि सध्या बघा इथे गुडघ्यापर्यंतचं पाणी आहे आणि महापालिकेचे कर्मचारी यांना हात देतायत कारण बाजूला मॅनहोल आहे। काकी कुठनं आलात तुम्ही? वडालावरून। अच्छा, आता पालिका प्रशासनाच्या त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्ता पार करतायत। मागे मॅनहोल उघडा आहे, भीती वाटते का रस्त्याने चालताना? हो, भीती वाटते। बघा खरं तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक आहे। बाबा किती वाजेपासून उभा आहेस तू इथे? अभी 2 घंटे हो गए। अच्छा, मैनहोल खोल के रखा है यहाँ पे। हाँ। तो यहाँ पर क्या सिक्योरिटी है, मतलब जो दूसरा आपका साथ जा रहा है उसको मतलब साइड करके भेज रहे हैं। अच्छा, समोर बघा की बाजूने जा असा संदेश हे खरं तर पालिकेचे कर्मचारी त्यांना देतायत। बाजूला रहिवासी इमारत आहे आणि समोरच मॅनहोल उघडं करण्यात आलेलं आहे। मात्र या कर्मचाऱ्याच्या हातात फक्त आणि फक्त एक काठी देण्यात आलेली आहे। जर आपल्याला दिसत असेल कि हा कर्मचारी पालिकेचा इथे उभा है, सिर्फ काठी लेके खड़े हैं आप जी। यहाँ पर कोई बैरिकेटिंग या दूसरी कोई सुविधा नहीं है? बैरिकेडिंग है मैडम, लेकिन उधर खड़े हैं सब कुछ लेकर उधर बंदे आ रहे हैं लेकर वहाँ पे लगाने के लिए। अच्छा, लेकिन फिलहाल तो नहीं है यहाँ पर, देखो फिलहाल में नहीं है। अच्छा, समोर बघा की पालिकेचा कर्मचारी उभा आहे, त्याच्या हातात फक्त एक काठी देण्यात आलेली आहे आणि मॅनहोल उघडं करण्यात आलेला आहे। तो स्वतः कर्मचारी सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून उभा आहे। बाजूने रस्त्याने लोक येत आहेत जात आहेत, अर्थात फुटपाथ आहे, चालण्याची जागा आहे, त्याच्यामुळे हाच रस्ता आहे येण्या जाण्यासाठी। पाणी तुंबलेलं आहे, मात्र या तुंबलेल्या पाण्यातून वाट काढताना जर चुकून एखाद्याचा पाय घसरला तर तो थेटपणे मृत्यूच्या मार्गात प्रवेश करेल। आजूबाजूने ही लोक जात आहेत, यांना पालिकेचे कर्मचारी मार्गदर्शन करतायत की बाजूने जा, मात्र पायाखालचा रस्ता सुद्धा दिसत नाहीये। मी सुद्धा सध्या चालते, मला पायाखाली खड्डा आहे का हे चाचपडत चालावं लागतंय। मॅनहोल जर इथे कुठले उघडं असेल तर अर्थात थेट मृत्यूचा प्रवेशद्वार आहे ते। मात्र पालिकेचे कर्मचारी हे सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे उभे आहेत। मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पुरेसं बॅरिकेटिंग किंवा पुरेशी सुरक्षितता ही देण्यात आलेली नाही। त्याच्यामुळे जागोजागी आता मृत्यूचे सापळे कदाचित तुमची वाट बघतायत, मात्र त्यांना चुकवत पुढे जाणं हे गरजेचं आहे। कॅमेरामॅन प्रकाश सह, मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।